नमस्कार. मी राहुल कुलकर्णी. जसं मी म्हणालो, की महाराष्ट्रात सध्या जे राजकीय घडामोडींना गती आलेली आहे, त्यातल्या प्रत्येक छोट्या-मोठ्या तपशिलाकडं माझं खूप बारकाईने लक्ष आहे. कारण पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये काही प्रमाणामध्ये ट्विस्ट येताना दिसतो आहे. श्री अजित पवार यांच्या दुःखद निधनानंतर त्यांच्याकडे असलेली म्हणजे अबकारीसारखं अत्यंत महत्त्वाचं खातं आहेच अर्थमंत्रीपदाबरोबर. पण त्याचबरोबर त्यांच्याकडे क्रीडासारखं सुद्धा खातं आहे. तर या 3 खात्यावरती राष्ट्रवादी काँग्रेसनं पुन्हा दावा केला आहे. सुनील तटकरे, श्री छगन भुजबळ आणि श्री प्रफुल्ल पटेल ही पक्षातली पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या क्रमांकाची महत्त्वाची नेते मंडळी यांनी श्री अजित पवार यांच्या वतीनं म्हणजे त्यांच्या कुटुंबियांच्याही वतीनं किंवा पक्षाच्याही वतीनं श्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आणि त्या भेटीमध्ये उपमुख्यमंत्री पदावरती चर्चा झाल्याची माझी माहिती आहे. त्या चर्चेमध्ये सुनीत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री करण्यासंदर्भामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडून अधिकृतपणे प्रस्ताव गेला आहे अशी माहिती मिळते आहे. पण त्याचबरोबर माध्यमांना जे सांगितलं जात आहे ते 3 खात्याबद्दल आहे. तिन्ही खाती अत्यंत महत्त्वाची आहेत. एक खातं हे राज्याला उत्पादन मिळवून देणारं खातं. एक खातं हे राज्याच्या आर्थिक परिस्थितीवर नियंत्रण ठेवणारं खातं. त्यामुळं अजित पवार जे की स्वतः अत्यंत कार्यक्षम प्रशासनावर पकड असलेले नेते, ते आता आपल्यात नाहीये. तर त्याच्यानंतर केवळ उपमुख्यमंत्री पदच नाहीये, तर भारतीय जनता पार्टीनं हे खातं सुद्धा आमच्याकडे दिलं पाहिजे, ही खाती सुद्धा आमच्याकडे असायला हवीत, अशी आग्रही भूमिका घेत हे तिघही आज मुख्यमंत्र्यांना भेटले आणि त्याचबरोबर प्रफुल्ल पटेल यांनी एक अशी भूमिका घेतलेली आहे, की त्या भूमिकेमुळे असं दिसतं आहे, की राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ज्या काही घडामोडी घडतायत त्यांना आता कमालीचा वेग आला आहे. प्रफुल्ल पटेल यांनी असं म्हटलं आहे, की राष्ट्रवादीच्या भवितव्यासंदर्भामध्ये तातडीनं निर्णय घ्यावा लागेल. प्रफुल्ल पटेलांचं हे जे विधान आहे ते सूचक मानलं जात आहे, कारण दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रित येण्यासंदर्भामध्ये येत्या 8 फेब्रुवारीला निर्णय होणार होता. परंतु दुर्दैवाने श्री अजित पवार यांचं निधन झाल्यानंतर ही प्रक्रिया थोडीशी पुढं जाते की काय असं वाटत होतं. परंतु प्रफुल्ल पटेल यांच्या या विधानानंतर एकतर त्याचे 2 अर्थ होतात. एक म्हणजे प्रफुल्ल पटेल यांना या सगळ्या गोष्टीची कल्पना नव्हती. कारण जेव्हा मी प्रफुल्ल पटेल यांना आम्ही तो प्रश्न विचारला होता, की दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रित येत आहेत. त्याच्यावरती प्रफुल्ल पटेल यांचं जे वक्तव्य होतं, ज्याच्यात खूप नंतर चर्चा झाल्या त्या 2 दिवसामध्ये. ते म्हणाले, की दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रित यायला माझा विरोध आहे. आम्ही एनडीएचे घटक पक्ष आहोत. ते एक वेगळा पक्ष आहे आणि त्या वेगळ्या पक्षाने काहीतरी वेगळी भूमिका घ्यायची ठरवली, तरी आम्हाला त्या संदर्भामध्ये भारतीय जनता पार्टीशी बोलावं लागेल. हे तेव्हाही खूप सूचक मानलं जात होतं. आजही प्रफुल्ल पटेल यांचं हे म्हणणं, की राष्ट्रवादी काँग्रेस संदर्भामध्ये तातडीनं निर्णय घ्यायला हवा, ते खूप सूचक आहे. या क्षणाला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये त्यांची जी हरारकी मी सांगितली महाराष्ट्राला, जर तुम्हाला पुन्हा एकदा ती सांगितली मी, तर प्रफुल्ल पटेल यांच्या बोलण्यातला अर्थ काय होतो, हे साधारणपणे लक्षात येतं. काल मी राष्ट्रवादी काँग्रेसच्या संदर्भातली जी पक्षाची एकूण रचना आहे, ती महाराष्ट्राला सांगितली आणि त्याच्यातनं लक्षात आलं, की प्रफुल्ल पटेल यांची या संदर्भातली पक्ष म्हणून खूप महत्वाची भूमिका असणार आहे. पुन्हा एकदा मी तुम्हाला सांगतो, माझ्याकडे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची पूर्ण यादी जी अधिकृत आहे. अजित पवार नॅशनल प्रेसिडेंट, प्रफुल्ल पटेल नॅशनल वर्किंग प्रेसिडेंट. या क्षणाला दुर्दैवाने आज अजित पवार आपल्यात नसल्यामुळं पक्षाचे अध्यक्ष ऑन दॅट कॉन्टेक्स्ट हे प्रफुल्ल पटेल होणं ही केवळ औपचारिक गोष्ट आहे पक्षाच्या ह्या रचनेप्रमाणे. त्याच्यानंतर आहेत पहिल्यांदा अजित पवार, नंतर प्रफुल्ल पटेल, मग सुनील तटकरे नॅशनल जनरल सेक्रेटरी, वाय.पी. त्रिवेदी नॅशनल ट्रेझरर, एस.आर. कोहली नॅशनल जनरल सेक्रेटरी अँड इन्चार्ज ॲडमिनिस्ट्रेशन, श्री ब्रिजमोहन श्रीवास्तव नॅशनल जनरल सेक्रेटरी अँड चीफ स्पोक्सपर्सन एनसीपी, श्री एन.ए. मोहम्मद कुट्टी नॅशनल जनरल सेक्रेटरी इन्चार्ज केरला एनसीपी अफेअर्स, श्री सुबोध मोहिते नॅशनल जनरल सेक्रेटरी, श्री सय्यद जलालुद्दीन नॅशनल जनरल सेक्रेटरी अँड चेअरमॅन मायनॉरिटी डिपार्टमेंट. यातली 3 एक तर पहिली 3 नावं आणि नंतर सुबोध मोहिते हे नाव वगळलं तर यातल्या कोणत्या नावाबद्दल आपल्याला माहिती आहे. सो असं दिसतं आहे की राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रफुल्ल पटेल यांची भूमिका खूप महत्वाची ठरणार आहे. त्याच प्रफुल्ल पटेल यांचं हे सूचक विधान आहे. आज जेव्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी त्यांची भेट झाली, त्याच्यानंतर प्रफुल्ल पटेल यांनी माध्यमाशी जो संवाद साधला, त्याच्यात त्यांचं हे महत्वपूर्ण वाक्य आलेलं आहे, की जनभावनेचा आदर लक्षात घेऊन लवकरात लवकर निर्णय घेणं गरजेचं आहे. आम्ही देवेंद्र फडणवीस यांना स्पष्टपणे सांगितलेलं आहे. म्हणजे काय, तर उपमुख्यमंत्री पदाची शपथ ही तातडीनं द्या, 2 दिवसात देता आली द्या.
उद्या देता आली तर द्या आणि त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसकडे असलेली जी महत्वाची खाती आहेत ती खाती सुद्धा आम्हाला द्या, अशा पद्धतीचा आग्रह राष्ट्रवादी काँग्रेसकडनं केला जातोय. म्हणजे अजित पवार यांच्या नंतर सुद्धा सत्तेतला जो वाटा आहे तो समसमान असायला हवा. जी पूर्वीची रचना आहे त्याप्रमाणे ते असायला हवी. प्रफुल्ल पटेल यांचं हे वाक्य काय बघा. अजितदादा हे अनुभवी नेते असून त्यांनी राज्याच्या विकासात महत्वाची भूमिका बजावली आहे. त्यामुळं त्यांच्या खात्याबाबत लवकर निर्णय होणं ही केवळ पक्षासाठीच नाही तर राज्याच्या प्रशासनासाठीही महत्वाची गोष्ट आहे. राष्ट्रवादी काँग्रेसबाबत स्पष्ट भूमिका ठरवली जावी, जेणेकरून कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांमध्ये संभ्रम राहणार नाही. येत्या काळात याबाबत लवकरच निर्णय होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. याचा अर्थ असा की राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये श्री अजित पवार यांच्याकडची खाती कोणाला द्यायची याबद्दलचा निर्णय झालेला आहे. तो मी आणखी काही लोकांशी बोलून त्याचे विस्तृत विश्लेषण महाराष्ट्रासमोर जरूर मांडेन. पण मला असं दिसतं आहे की या संदर्भामध्ये बऱ्याच घडामोडी घडतायत आणि एक महत्वाची घडामोड आहे ती आहे नरेश अरोरा संदर्भात. ज्या वेळेला पुण्यामध्ये महानगरपालिकेच्या निवडणुका सुरू होत्या त्यावेळेला ह्या डिझाईन बॉक्सचे जे सर्वेसर्वा आहेत नरेश अरोरा यांची भेट घेण्यासाठी यांना सुनित्रा पवार यांनी बारामतीला बोलवणं याला वेगळे संदर्भ आहेत. ज्या वेळेला लोकसभा निवडणुकीमध्ये पक्षाचा मोठा पराभव झाला त्याच्यानंतर जी इमेज मेकओव्हर अजित पवार यांची केली ती नरेश अरोरा यांच्या डिझाईन बॉक्सने केली होती. त्याच्यामध्ये तो गुलाबी कोट असेल किंवा अजित पवार यांचं जनतेतला माणूस किंवा जनतेशी अत्यंत प्रेमानं बोलणारा, हसत खेळत बोलणारा, चेष्टा मस्करी करणारा व्यक्ती, राजकारणी अशी जी प्रतिमा अलीकडच्या काळात घडत झाली. मुळात अजित पवार तसेच होते असं त्यांनी मला स्वतः सांगितलं की मी त्यांना म्हटलं की तुमचा अलीकडचा जो बदललेला भाग दिसतोय मला तर याचे अर्थ काय घ्यायचे. तर ते मला म्हणाले की याचे अर्थ असे की मी असाच होतो आधी. आता त्याचा संदर्भ असा आहे की त्या मेकओव्हरमुळं विधानसभा निवडणुकीमध्ये पक्षाला खूप मोठा विजय मिळाला अशी भावना अजित पवार यांच्यापासून पक्षातल्या महत्वाच्या लोकांची होती. आणि त्याचा परिणाम असा झाला होता की नरेश अरोरा यांचं पक्षातलं अस्तित्व एवढं वाढलं होतं की पक्षाच्या महत्वाच्या डिसिजन मेकिंग मध्ये नरेश अरोराचा सहभाग असायचा. कालही मी बघितलं की अंत्ययात्रेच्या वेळेला नरेश अरोराचा सतत कॅमेऱ्यामध्ये छबी येत होती. पवार कुटुंबाच्या बाहेरचा नरेश अरोराचा हा जो वावर आहे तो फार महत्वाचा आहे. कारण ज्या पद्धतीचा विश्वास आपल्या कामात नरेश अरोरा यांनी जिंकला होता अजित पवारांचा तो विश्वास बहुधा असं दिसतोय की ह्या प्रक्रियेमध्ये छोटीशी का असेना पण महत्वपूर्ण भूमिका बजावेल. कमीत कमी कम्युनिकेटर म्हणून तरी किंवा सुमित्रा पवार यांच्या संदर्भात त्यांना काही वैयक्तिक निर्णय घ्यायचे असतील तर सुनित्रा पवार यांना त्या निर्णयाप्रत पोहोचण्याच्या दृष्टीनं नरेश अरोरा यांची भूमिका महत्वाची ठरेल. मला तर असंही सांगितलं जात होतं की असंही आश्चर्य वाटून देऊ नका की नरेश अरोरा हे राज्यसभेवरती राष्ट्रवादी काँग्रेसकडनं नियुक्त झालेत. इथपर्यंत नरेश अरोरावरती अजित पवार यांचा विश्वास होता. सो ह्या सगळ्या घडामोडी महत्वाच्या आहेत. मी कालपासनं जे अजित पवार हे अनंतात विलीन झाल्यानंतर ह्या राजकीय घडामोडी ज्या घडायला सुरुवात केली त्यातले इन्साईट महाराष्ट्राला सांगतो आहे ते मी अधिकृतपणे संबंधित लोकांशी बोलून त्याचे पुढचे परिणाम काय होत असतील होऊ शकतात याचा अंदाज घेऊन बोलतो आहे. आणि मला याच्यातनं एवढंच सांगायचं आहे की महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा एका नव्याने गती येते आहे दुर्दैवी निधन झाल्यानंतर अजित पवारांच्या. त्यामुळं हे व्हिडिओ तुम्ही अधिकात अधिक लोकांपर्यंत जाऊ द्या. त्यांना सांगा की हे जे व्हिडिओ आहेत ते व्हिडिओ हे तटस्थपणे केलेले आहेत आणि त्यामुळं याच्यातनं तुम्हाला राजकीय भविष्यातल्या घडामोडीचा अंदाज निश्चित येतोय. थांबूया आपण.